अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे। काँग्रेसमध्ये बहुजनांना न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोप माजी महापौर वंदना कंगाले यांनी केलाय। शेवटपर्यंत उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले, मात्र अखेर काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका शोभा शिंदे यांनीही काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फोरमच्या युतीने 22 प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले असून पत्रकार परिषदेत अलीम पटेल यांनी युतीची भूमिका स्पष्ट केली आहे। महेंद्र कंगाले, मी 2012 पासून निवडणूक लढवत आहे। 12 मध्ये मी प्रभाग क्रमांक 13 म्हणून मालटेकडी होता। त्यावेळेस मी महापौर पद भूषवलं आणि चांगल्या भरगच्च मताने निवडून आले होते। मला पक्षाने महापौर केलं होतं। त्याच्यानंतर 2017 मध्ये जोग स्टेडियम प्रभाग 8 मधून मला जनतेने सगळ्यांचं प्रेम, त्यांचं हेच सहकार्य करून मला निवडून दिलं आणि तिथे सुद्धा मी चांगल्या लीडमध्ये निवडून आली। त्याच्यानंतर 2026 मध्ये मला काँग्रेसच्या तिकीटबद्दल डावलण्यात आलं। आता ते कारण मला काही माहिती नाही। नेत्यांनी म्हणजे या अमरावतीच्या नेत्यांनी काय केलं ते मला माहिती नाही की माझ्याविषयी काय गैरसमज झाला। तो गैरसमज त्यांनी काही दूर केला नाही। म्हणे की तुम्ही आता आम्ही दुसऱ्यांना तिकीट देतो बा, असं नंतर वेळेवर दिलं। आणि त्यानंतर मला पटेल सर आणि मेश्राम भाऊ यांनी मला वंचित बहुजन आघाडीची तिकीट दिली आणि मी ते रात्री फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर मी आता या ठिकाणी 2026 मध्ये प्रभाग जोग स्टेडियम 8 इथून मी निवडणूक लढवित आहे बहुजन आघाडीमधून आणि पॅनलसुद्धा मी निवडून आले। या ठिकाणी मी असे आश्वासन देते। धन्यवाद, जय हिंद। त्या दिवशी मला बबलू भाऊंनी फॉर्म भरायला लावलं होतं, म्हणून मी तो काँग्रेसचा फॉर्म भरला। मी सौ शोभा रवींद्र शिंदे, प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा। मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं निवडणूक लढत आहे आणि काँग्रेस पक्षाला मी तिकीट मागितली नाही आणि त्यांनी मला काही डबल बोलवलं नाही की या शिंदेताई तुम्ही पक्षामध्ये येता किंवा तुम्हाला तिकीट द्यायचं का, तुम्ही काही म्हणजे आमच्याशी काही चर्चा केलीच नाही। शहर अध्यक्षांनी, जयश्री वानखेडे यांनी पण काही रिस्पॉन्स दिला नाही, बबलू भाऊंनी पण रिस्पॉन्स दिला नाही, जे मोठे नेते आहेत त्यांनीही काही म्हटलं नाही। शेवटपर्यंत आम्ही पक्षाशी निष्ठावान राहिलो। प्रत्येक मीटिंग, प्रत्येक आंदोलनमध्ये आम्ही सहभागी राहिलो। पण शेवटच्या क्षणी काय माहिती त्यांच्या मनात काय आलं आणि आम्हाला वंदनाताई कंगाले आणि मला का डावलण्यात आलं हे आम्हालाच कळालं नाही। बिलकुल आम्ही बौद्ध आहेत म्हणूनच डावलण्यात आलं त्यांना। आणि त्यांना कानाच्या वरती पाहिजे नव्हतं, कारण की पहिल्यांदा ते घेतात पण दुसऱ्यांदा हुशार होऊन जातं महानगरपालिकेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांना काही करता येत नाही। म्हणजे दुसऱ्यांदा नगरसेवक जर निवडून आला तो हुशार होऊन आपले कामं बरोबर करत असतो। आम्हाला दोघींना, आमच्या दोघींच्याच मध्ये का नवीन संधी द्यायची होती, मग ते पण तर जुने नवीन पाहिजे। आसमा फिरोज खान आणि स्वतः बबलू भाऊ शेखावत यांनी पण चेंज करायला पाहिजे होतं, आम्ही दोघीच का। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।